सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यामध्ये पत्नी आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। कर्जाचा डोंगर आणि उसनवारीवरती घेतलेले पैसे परत करण्याच्या तगाद्याला कंटाळून पत्नीनं पतीचा जीव घेतलाय। पतीचे विम्याचे पैसे मिळावेत यासाठी पत्नीनं हे पाऊल उचललंय। धक्कादायक म्हणजे तिच्या या कृत्यामध्ये तिचा मुलगा आणि त्याच्या मित्रांचाही सहभाग आहे। सुरुवातीला त्यांनी या प्रकरणी अपघाताचा बनाव केला, पण पोलिसांच्या तपासामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। कवठे महाकाळ पोलिसांनी पत्नी, मुलगा आणि त्याच्या मित्रांना या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलंय। सखोल चौकशी केली असता त्यांनी हप्त्यावर झालेले ते कर्ज फेडता येत नसल्यामुळे मालकाच्या नावावर असलेला इन्शुरन्स ते इन्शुरन्सचे पैसे आपल्याला मिळावे म्हणून त्याला मारून तो अपघात आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला। सदर बाबत कवठे महाकाळ पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबूल दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। पुढील चौकशी चालू आहे।